कसा प्रतिसाद आहे आणि काय काय तुमच्या मागण्या आहे? ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर जमातीचा समावेश आरक्षणाच्या एसटी प्रवर्गात केलेला आहे। परंतु इथल्या प्रस्थापित हुशार मंडळींनी धनगर जमातीला या आरक्षणापासून वंचित ठेवले आणि गेल्या कित्येक दशकांचा कित्येक पिढ्यांचा हा आरक्षण अंमलबजावणीचा लढा सुरू आहे। परंतु आता आमच्या आयुष्यातील धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या लढ्यातील हा शेवटचा लढा म्हणून, हे शेवटचं आंदोलन म्हणून मी गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलोय। राज्यभरातील सर्व धनगर जमात बांधव जागे झालेत, आता पेटून उठलेत। त्यामुळे आता हे आंदोलन दीपक बोराडे किंवा जालना जिल्ह्याचं राहिलं नाहीये, तर हे महाराष्ट्र राज्यातील 2.5-3 कोटी धनगर जमात बांधव आणि संपूर्ण राज्याचं हे आंदोलन झालेलं आहे। तब्येत कशी आहे सध्या? तब्येत आता कालच्यापेक्षा थोडी डाऊन झाली आहे। काही आमदार वगैरे तुमच्याकडे आलेले होते, काय आश्वासन दिलं त्यांनी? या जिल्ह्यातले सर्वच पक्षाचे आमदार, माजी आमदार, नेते मंडळी या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की गेल्या कित्येक दशकांपासून तुम्ही लढताय, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे आणि त्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करू। सरकारच्या शिष्टमंडळाशी किंवा प्रतिनिधीशी काय बोलणं झालं का तुमचं? नाही, कोणी आलं नाही अजून।